नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरंगल गावने मराठा आरक्षणासाठी टाकला येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. मराठा आरक्षणासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोचे शिस्तबद्ध मुख्य मोर्चे निघाले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर उतरला. आता आरक्षण मिळणार या आशेवरच हा समाज जगत होता. 31 जानेवारीला मराठी क्रांती मोर्चातर्फे राज्यभरामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तरीही सरकारने आरक्षणासंदर्भात कुठलीच हालचाल केली नसल्याकारणाने काल नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरंगल गावच्या 1,500 लोकसंख्येच्या गावानं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं बिगुल वाजल्याच्या नंतर मतदानावरती बहिष्काराचं सत्रच जणू काय सुरू झालं आहे. वेळोवेळी आंदोलन, उपोषण, निवेदनं देऊनसुद्धा प्रशासनाचं लक्ष त्यांच्या मागण्याकडे जात नाही. याच कारणास्तव लोकांनी आता मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. असंच नायगाव तालुक्यातील नरंगल या गावानंसुद्धा मतदानावरती बहिष्कार टाकला आहे. नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे. माझं नाव हनुमंत संभाजी केरले, तंटामुक्त अध्यक्ष. पहिले काँग्रेस सरकारच्या काळामध्ये मराठा आरक्षण दिले होतं. भाजप सरकारनं आरक्षण आम्हाला दिलं नाही. आमचं दिलेलं आम्हाला आरक्षण द्या. असे अनेक शेतकऱ्यावर अडचणी आल्या. पिकाला पुष्कळ, पण काही हे नाही. कोपर्डी हत्याकांड प्रकरणामधल्याला फाशीची शिक्षा आत्तापर्यंत झालेली नाही. त्याबद्दल आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. मी श्रीहरी बाबूराव देशमुख, माजी सरपंच नरंगल, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. आम्ही गावातील सर्व समाजातील व्यक्ती, कुटुंब प्रमुख, युवक, विद्यार्थी आणि बालमित्र सोबत घेऊन एकमुखानं ठराव मांडण्यासाठी मारुती मंदिराच्या समोर आम्ही गावातील सर्वजण एकत्र येऊन मिटिंग घेतली. त्या बैठकीला माता भगिनी उपस्थित होत्या आणि आमची मुख्य भूमिका होती, गेल्या अनेक वर्षापासून भारतीय राज्यघटनेनुसार आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि आरक्षण या राज्य सरकारनं आम्हाला दिलेले नाही. मागच्या काही काळामध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरण झालं, हत्याकांड झाला आणि त्या आरोपीला अद्याप फाशी मिळण्यात आलेली नाही. आणि जोपर्यंत त्या आरोपीला फाशी होणार नाही, आमच्या प्रमुख मागण्या होत्या मराठ्यांचं आरक्षण, कोपर्डी बलात्काराच्या आरोपीस फाशी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ जोपर्यंत होणार नाही, या होऊ घालणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरती नरंगलवासियांनी एकमुखाने ठराव घेऊन आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या मंजूर होणार नाहीत. असा ठराव घेतल्यानंतर सर्वांच्या सहीनिशी दुसऱ्या दिवशी तहसीलदार पाटील साहेबांना आम्ही निवेदन दिलो शिष्टमंडळ जाऊन. आणि त्या पाटील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या भावना, आरोपीस फाशी, शेतमालाला भाव, शेतकऱ्यांचं कर्ज माफ आणि मराठ्यांचं मुख्य आरक्षण होणार नाही तोपर्यंत तुम्ही घेतलेली भूमिका शासनाला कळवली जाईल. नुकतंच झालेलं मागील वर्षभरापूर्वी कोपर्डी हत्याकांड आणि वेळोवेळी मराठा समाजानं मागितलेले मराठा आरक्षणासंदर्भातली मागणी, शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं, यासाठी नरंगलवासियांनी मतदानावरती बहिष्कार टाकला आहे. आता पाहूया की प्रशासन यांच्या या मागणीकडं कसं लक्ष देत येते. नरंगलहून कॅमेरामॅन धनंजय कुलकर्णीसोबत कमलाकर बिरादार. नमस्कार महाराष्ट्र, नांदेड.